हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. चला, माझं आता सर्व काही आवरलं. आता मला माहेरी जायचं आहे. तर माहेरी का जायचं आहे, तर तेथे ना कुरडया बनवायला सांगितलेलं आहे. मम्मीला वहिनीला दोघींना पण सांगितल्या. तर मग त्या बोलल्या की आमच्या मदतीसाठी तुम्हाला यायला लागेल. तर मग संध्याकाळी मिस्टर स्कूलवरून आल्यानंतर मग त्यांनी मला आता इथे बहादुरीला सोडलेलं आहे. तर मग कुरडयांसाठी ना भरपूर असे माणसं लागत असतात. त्या बोलल्या की आता आम्ही दोघी आहे आणि चुलती पण येणार आहेत कुरडया करण्यासाठी. तर चुलतीच्या पण कुरडया आहे ना, तर त्या त्या पण येणार आहे कुरडया करण्यासाठी. तर येथे बघा चीक पण बनवून ठेवलेला होता. सर्व काही तयारी संध्याकाळची करून ठेवलेली आहे. येथे बघा पहाटेचे 2:15 वाजलेले आहे. तर वहिनी तेव्हाच उठलेल्या होत्या. तर येथे त्याने लगेच चूल पण पेटवली आणि घाटासाठी अंधनासाठी पाणी पण ठेवून दिलेलं आहे. तर बघा येथे खूप छान अशी चूल पेटवलेली आहे. तर येथे बघा पाणी पण ठेवलेलं आहे अंधनासाठी. कुरडयांचा घाट जर घ्यायचा असला ना, चुलीवरतीच पाणी ठेवायला लागत असतं. भरपूर असं पाणी पण लागत असतं. पाण्याला भरपूर छान अशी उकळी येऊन द्यायला लागत असते. तर मग येथे लाकडं जर लावले ना, असं खूप छान अशी उकळी येतात. पटकन अशी उकळी येत असते. गॅसवरती ना जमत नाही जास्त करून. तर मग आता येते बघा लाकडं छान असे त्याचा आहार पण पडत आहे. तर उकळी पण आलेली आहे. तर आमच्या दोघींचं, मम्मीचं आणि माझं पण आवरलं. आम्ही दोघीने आंघोळी करून आता येथे आलेलो आहोत. तर वहिनीचा आतमध्ये ना स्वयंपाक चाललेला आहे. तर वहिनीने पटकन स्वयंपाक करून घेऊ राहिल्या. तर येथे बघा मम्मीची आंघोळ वगैरे झाली. तर चिकामधलं ना पाणी काढून घेत आहे. तर चिकामध्ये ना पाणी ठेवायचं नाही. तर हे जे जे पाणी वरती आलेलं आहे ते सर्व काही पाणी काढून घ्यायला लागत असतं. आणि मग ते पाणी सर्व काढल्यानंतर आहे ना, चीक हातानं फोडून घ्यायचा असतो. चीक पूर्ण खाली तळाला आहे ना बसलेला असतो. रात्रभर पाण्यामध्ये असतो ना, त्यामुळे मग असं पूर्ण दगडासारखा चीक बनून आलेला असतो. तर मग हाताने फोडायला लागत असतो. अंधन येईपर्यंत तर हाताने फोडून घ्यायचा असतो. आणि मग त्या अंधन आल्यानंतर मग त्यामध्ये चीक टाकायचा असतो. चिकाचं पाणी ना संध्याकाळी पण बदलायला लागत असतं. म्हणजे 2 पाणी बदलल्यानंतर मग चीक छान असं व्हाईट व्हाईट कलरचा आणि कुरडई पण छान अशी व्हाईट कलरची येत असते. तर बघा इथे हाताने मम्मीनं चीक फोडून घेतला. आणि आता येथे ना अंधन पण आलेलं आहे. तर भाऊ झोपलेला होता, तर त्याला झोपातून उठून आणलेला आहे. तर म्हणजे 4 वाजताच घाट घ्यायला लागलेला होता मी ना. तर मग वहिनीनं आणि भावाने दोघांनीच घाट घेतलेला आहे. कुरडयांचा घाट जर घ्यायचा असला ना, असं मोकळीच जागा लागत असते आणि शेतकऱ्याकडे अशी मोकळी जागा भरपूर असते. तर येथे आता शहरामध्ये ना घाट जर घ्यायचा असला तर भरपूर मोठा प्रश्न असतो. कुठे घ्यायचा, कुठे कुरडया वाळवत घालायच्या, सर्व काही प्रश्नच असतो. तर वरती टेरेसवरही जर घातलं तरी ते भरपूर असं सर्व काही साहित्य गोळा करायला लागत असतं. तर मग येथे शेतकऱ्याकडं सगळं काही अवेलेबल असतं असं. तर मग आता येथे वहिनी आणि भाऊ दोघंजणं घाट घेऊ राहिले. तर घाट घेताना ना चीक खूप असा रेटायला लागत असतो. तर मग येथे बघू शकता पूर्ण असा आळत आलेला आहे चीक. तर जेवढा जेवढा घट्ट होत येतो ना, तेवढं तेवढं खूप असं रेटायला लागत असतो. तर येथे बघा भाऊ आता त्यानं घेतलेलं आहे हातामध्ये. तर माणसंच लागत असतात जास्त रेटण्यासाठी. आणि वहिनी पण चिक रेटीत असतात. तर पटपट असं त्यांचं पण रेटीत असतात. तर दोघंच घाट घेत असतात. तर त्यांना काही तिसऱ्या माणसाची गरज नाही लागत. तर येथे बघू शकता पूर्ण असा चिक असा अटरत आलेला आहे. तर येथे बघा, तर चिकाच्या आहे ना गाठी होऊन द्यायला नाही लागती. तर चिक असा पटपट हलवून घेतला आणि मग त्याच्या गठोळ्या वगैरे काहीच नाही ठेवल्या. तर मग येथे बघा छान असं चिक पण हलवायचा झाला. आणि येथे ना कुरडया पण करायला घेतलेल्या आहे. तर येथे सोऱ्या लावलेला आहे. तर कुरडया करण्यासाठी ना मोठा असा सोऱ्या असतो. तर येथे बघा छान अशा कुरडया येऊ राहिल्या. वहिनीच चाळू राहिल्या. तर वहिनीला चाळता पण येतात ना कुरडया. तर त्या बसलेल्या आहे चाळण्यासाठी. आणि भाऊ आहे ना दाबायला बसलेला आहे. तर मग येथे हा आमचा पहिला घाट आहे ना 4 वाजताच सर्व काही पटकन झालेला होता. तर मग येथे बघा एक बाज लगेच पडलेली आहे. तर मग मी टाकायला होते, वहिनी चाळायला होत्या आणि भाऊ आहे ना कुरडया दाबायला होता. तर येथे बघा पटपट अशा माणसं असली म्हणजे पटपट सर्व काही आवरत असतं. तर येथे बघा एक घाट झालेला आहे. तर येथे सूर्यनारायणाचं पण छान असं दर्शन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर सकाळचं वातावरण बघा खूप छान असं वातावरण आहे. आणि मग लगेचच पाण्याला पण आंधण ठेवून दिलेलं होतं, म्हणजे दुसरा घाट लगेच घ्यायचा होता. तर येथे बघा एक घाट, ह्या घाटामध्ये ना 3 बाजा भरलेल्या आहे. तर इथे बघू शकता खूप छान कुरडया पण आलेल्या आहे व्हाईट व्हाईट अशा.
इथे 3 बाजा कुरडयाच्या पडल्यानंतर लगेच दुसऱ्या घाटाला पण अंधण ठेवून दिले आहे. तर इथे बघू शकता लाकडंच लागत असते पाण्याला आहे ना, उकळी येण्यासाठी लाकडं भरपूर लागत असतात. तर इथे आहे ना बाजा कमी पडत होत्या. तर वहिनीनं शेजारी बाज होती तर त्यांच्याकडून बाज पण घेऊन आलेले आहे. तर खेड्यावरती असं नाहीच का कुठं काही भेटत नाही. तर जिथे मागाल तिथं आपल्याला काही ना काही भेटतच असतं. तसं शहरामध्ये कुठे काही मागितलं तर कोणी नाहीच बोलत असतं. तर मग सर्व काही आता दुसरा पण घाट झालेला आहे. तर येथे बघू शकता 2 भावजाया पण आलेल्या आहेत चुलत माझ्या आणि एक चुलती आहे, मम्मी आहे, वहिनी आहे. आम्ही सर्वजण आता येथे घाट झालेला होता. तर खालची खरोड खात बसलेलो होतो. तर तुम्ही खाल्लेली आहे का खालची खरोड? तर नक्की कमेंट करून सांगा. असे आजचे 2 घाट होते. तर उद्याचे पण 2 घाट आहे. तर येथे बघू शकता लगेचच दळून आणलेले आहे गहू. तर आता येथे गाळून पिळून पण घेऊ राहिले. चुलती आहे, वहिनी आहे, मम्मी आहे, सर्वजण आहे. चला तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. उद्या पण कोरड्या आहे तर चला बाय.